भगवते वासुदेवाय. अथ षोडशोध्याय. जय विजयांचे वैकुंठातून पतन. ब्रह्मदेव म्हणाले, देवगण हो, योगनिष्ठ सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा वैकुंठ निवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले. श्री भगवान म्हणाले, जय विजय माझे पार्षद आहेत. माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे. हे मुनींनो, आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात म्हणून एका परीने त्यांनीही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला त्याला माझी अनुमती आहे. ब्राह्मण माझे परम आराध्य दैवत आहेत. माझ्या सेवकांकडून आपला जो अपमान झाला आहे तो मी माझ्याकडूनच झाला असे मानतो, म्हणून मी आपली क्षमा मागतो. सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते. ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला. माझ्या निर्मल सुयश सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते. म्हणूनच मला विकुंठ असे म्हणतात. परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे. म्हणून जो कोणी आपल्या विरुद्ध आचरण करेल तर मग तो माझा हात असला तरी त्याला मी तोडून टाकीन. आपल्यासारख्यांची सेवा केल्यानेच माझ्या चरणरजांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की ती सर्व पापांना तात्काळ नष्ट करते. आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की जिच्या कृपाकटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडित नाही. जे आपले संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून सदैव संतुष्ट राहतात ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरनिराळे पक्वान्नांचे भोजन करताना घासाघासाला तृप्त होतात तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो तसा यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेले आहुती ग्रहण करूनही होत नाही. योगमायेचे अखंड आणि असीम ऐश्वर्य माझ्या अधीन आहे. तसेच ज्यांचे चरणोदक अशी गंगा चंद्रमस्तकावर धारण करणाऱ्या शंकरांसहित सर्व लोकांना पवित्र करते असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरणरजांना माझ्या मुकुटासह धारण करतो त्या ब्राह्मणांनी शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही. ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहे. पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजाचे गिधाडासारखे दूत जे सापाप्रमाणे रागीट आहेत ते अत्यंत रागाने आपल्या चोचीने टोचतात. ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरीसुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्न चित्ताने आणि अमृतमय हास्याने युक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात, तसेच ज्याप्रमाणे रागवलेल्या पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी मनधरणी करतो त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांनी प्रार्थना करून त्यांना शांत करतात ते मला त्यांच्या अधीन करून घेतात. माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तात्काळ अधमगतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येवो. ब्रह्मदेव म्हणाले, जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी मुनींना चावा घेतला होता तरी अंतःकरणाला प्रकाशित करणारी भगवंताची मंत्रमय सुमधुर वाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही. भगवंताचे बोलणे मोठे मनोहर आणि थोडक्यात होते, परंतु ते इतके अर्थपूर्ण, सारयुक्त, गूढ आणि गंभीर होते की एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकून व त्यावर विचार करून सुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही. भगवंताच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले. नंतर योगमायेच्या प्रभावाने आपल्या परम ऐश्वर्याचा प्रभाव प्रगट करणाऱ्या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले. मुनी म्हणाले, हे स्वयंप्रकाशी भगवंता, आपण सर्वेश्वर असून सुद्धा म्हणता की आपण माझ्यावर अनुग्रह केला. याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही. प्रभो, आपण ब्राह्मणांचे कल्याण करणारे आहात म्हणून लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की ब्राह्मण माझे आराध्य दैवत आहेत. खरे पाहता ब्राह्मण आणि देवांचेही देव ब्रह्मादी यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्य दैवत आहात. सनातन धर्म आपल्यापासून उत्पन्न झाला आहे. आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्याचे रक्षण होते. तसेच निर्विकार स्वरूप आपणच धर्माचे परमगुह्य रहस्य आहात हेच शास्त्रांचे मत आहे. निवृत्तीपरायण योगी लोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्यूरूप संसार सागरातून तरून जातात. असे असता दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल. भगवन, दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते. तेव्हा असे वाटते की भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात त्यांच्यावर गुंजारव करणाऱ्या भ्रमराजाप्रमाणे लक्ष्मी आपल्या पादपद्यांना
आपले निवासस्थान बनवू इच्छिते. परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणाऱ्या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही. कारण आपण आपल्या भक्तांविषयी विशेष प्रेम ठेवता. आपण स्वतः संपूर्ण गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात. तर मग इकडे तिकडे हिंडणाऱ्या ब्राह्मणांच्या चरणांमुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ आणि श्रीवत्स चिन्ह आपल्याला पवित्र करू शकतील काय? का बरे आपण त्याचा स्वीकार केला? भगवान, आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. सत्यादी 3 युगांमध्ये आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहता. खरोखर आपण आपल्या शत्रुसत्वमय वरदायिनी मूर्तीद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण तमोगुण दूर करून ब्राह्मण आणि देवतांच्यासाठी तप, शौच आणि दया या आपल्या 3 चरणांनी या चरावर जगताचे रक्षण केले आहे. हे देवा, हे श्रेष्ठ ब्राह्मणकुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे. साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुर वाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर आपण निश्चिंत केलेला कल्याण मार्गच नष्ट होऊन जाईल. कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात. आपण सत्वगुणांची खाण आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप शक्तीच्या द्वारा धर्माच्या शत्रूंचा संहार करता. कारण वेदमार्गाचा नाश जणू आपल्याला मान्य नाही. आपण त्रिलोकीनाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणांशी नम्र राहता. यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही. कारण ही तर आपली लीला आहे. हे सर्वेश्वरा, आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे. आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही आपल्या त्या निरपराध सेवकांना शाप दिला आहे यासाठी आम्हाला योग्य दंड द्यावा, तोही आम्ही आनंदाने स्वीकारू. श्री भगवान म्हणाले, मुनींनो, आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच असे समजा. आता यांना लवकरच दैत्य योनी प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील. श्री ब्रह्मदेव म्हणाले, त्यानंतर त्या मुनिवरांनी नयनाभिराम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठधामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन भगवंतांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठ्या आनंदाने ते तेथून परत गेले. नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले, जा, मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. तुमचे कल्याण होईल. सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटवू इच्छित नाही, कारण मला असेच अभिप्रेत आहे. मी जेव्हा योगनिद्रेत रमलो होतो तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला दारातच अडविले होते. तिने क्रोधाने त्यावेळेस तुम्हाला हा शाप दिला होता. आता दैत्य योनीमध्ये माझ्यावरती सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमानरूप पापातून मुक्त व्हाल आणि थोड्याच काळात माझ्याकडे परत या. द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रासादांनी शोभणाऱ्या आपल्या सर्वाधिक वैभवाने संपन्न धामामध्ये प्रवेश केला. ते देवश्रेष्ठ जय विजय, त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मशापाच्या योगाने त्या भगवतधामातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला. पुत्रांनो, जेव्हा हे वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रासादात बसलेल्या वैकुंठवासियांमध्ये मोठाच हाहाकार उडाला. त्यावेळी दितीच्या गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज राहिले आहे त्यात भगवंताच्या त्या थोर पार्षदांनीच प्रवेश केला आहे. त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळे तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहे. त्यावेळी भगवंतांनाच असे करावायचे आहे. जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्याची योगमाया मोठमोठे योगी जन सुद्धा महत्प्रयासाने पार करतात, तो सत्वादी 3 गुणांचा नियंत्रक श्रीहरीच आमचे कल्याण करेल. या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे. अध्याय 16वा समाप्त. आता 17 अध्याय. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले. नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले. इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल अशी शंका होताच जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन होऊ लागले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतावर भूकंप होऊ लागले. सर्व दिशांमध्ये आगी लागल्या, उल्कापात होऊ लागले, विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्टसूचक धूमकेतू दिसू लागले. वारंवार सू करीत मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्य असा वारा, वावटळी सेना
आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागला. विजा जोरजोरात जणू हसत होत्या. मेघांनी असे रूप धारण केले होते की सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता. त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते. दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. त्यात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि त्यात राहणाऱ्या जलचरांत हलकल्लोळ उडाला. नद्या आणि जलाशयांमध्ये खळबळ माजली आणि त्यातील कमळे सुकून गेली. राहूने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली. आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथांचा गडगडाटसारखा आवाज येऊ लागला. गावामधून गिधाडे आणि घुबडे यांचे आवाज भयानक चित्कारांबरोबरच भालू तोंडातून धगधगती आग बाहेर ओकून अमंगल ओरडू लागला. सगळीकडे कुत्री मानावर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागली. विदुरा गाढवाच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांना जमीन उकळीत व किंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या. गाढवांच्या किंकाळण्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले. गोठ्यात बांधलेले आणि वनात चरणारे गायबैल आदी पशु भीतीने मलमूत्र करू लागले. गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागले. मेघ पुवांचा वर्षाव करू लागले. देवांच्या मूर्तींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले. शनी, राहू आणि इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरु इत्यादी सौम्य ग्रह आणि बऱ्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्रगतीने चालू लागले. तसेच आपापसात युद्ध करू लागले. असेच आणि इतरही अनेक भयंकर अपशकुन पाहून सनकादिक सोडून सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पाताचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की जगाचा प्रलय होणार. ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रकट झाला. ते इतके उंच होते की त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडामध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक एक पाऊल ठेवित होते त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहत तेव्हा त्यांच्या चमकणाऱ्या कमरपट्ट्याने सूर्यही निस्तेज वाटे. तेच दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता त्याचे नाव हिरण्यकश्यपू ठेवले आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकश्यपू मृत्यू भयापासून मुक्त झाला असल्याकारणाने मोठाच उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. तो आपल्या लहान भावावर हिरण्याक्षावर अतिशय प्रेम करीत होता आणि हाही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करीत असे. एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधीत स्वर्गात जाऊन पोचला. त्याचा वेग असह्य होता. त्याच्या पायातील सोन्याच्या पैंजणांचा झंकार होत होता. गळ्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती. मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवांनी दिलेला वर याने तो उन्मत्त झाला होता. त्यामुळे निरंकुश आणि निर्भय अशा त्याला पाहून गरुडाला पाहून साप लपून बसतात त्याप्रमाणे देव भीतीने लपून बसले. दैत्यराज हिरण्याक्षाने जेव्हा असे पाहिले की आपल्या तेजामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहेत तेव्हा तो न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला. नंतर जो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणाऱ्या समुद्रात घुसला. त्याने समुद्रात पाय ठेवला त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हबकून गेले आणि त्याने त्यांची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पळून गेले. महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षपर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उडणाऱ्या प्रचंड लाटांवर आपल्या पोलादी गदेचे तडाखे देत होता. हे विदुरा, अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला. तेथे पाताळ लोकांचे स्वामी, जलचरांचे अधिपती वरुणराजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडवली आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून थोडेसे हसून छद्मीपणाने तो म्हणाला, महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला. प्रभू, आपण तर लोकपाल, राजा आणि मोठे कीर्तिमान आहात. जे लोक स्वतःला मोठे वीर समजत त्यांच्या सामर्थ्याचा आपण चक्काचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य दानवांना जिंकून राजसेव यज्ञसुद्धा केला होता. त्या मदोन्मत्त शत्रूने याप्रमाणे उपवास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच, परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्याला म्हणाले, बंधू, आम्हाला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही. जो तुझ्यासारख्या रणकुशल वीरांना युद्धामध्ये संतुष्ट करील असा आम्हाला भगवान
पुराण पुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्यांच्याकडे जा. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझ्यासारखे वीर त्यांचेच गुणगान करीत असतात. ते मोठे शूर आहेत. त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील. ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात. अध्याय 17 समाप्त.